शनिदेवाला प्रसन्न करणारे काही उपाय आपण पाहणार आहोत। तर बघा, शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी प्रतिमेवर राई किंवा तिळाचे तेल चढवायचं आहे। तेल चढवताना ओम शनी शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो। याने घरात समृद्धी येते। या दिवशी काळे तीळ आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे देखील चांगलं मानलं जातं। हा उपाय केल्याने तुमच्या धनात नेहमी वाढ होते। शनी अमावस्येला काळे तीळ, उडीद डाळ आणि लोखंडाचे दान करणं चांगलं मानलं जातं। त्याचबरोबर या दिवशी गूळ आणि गव्हाच्या पिठाच्या गोळ्या बनवून मुंग्यांना खाऊ घातल्याने लक्ष्मी माता खुश होते। याने शनी दोष कमी होतो आणि धन वाढतं। शनी अमावस्येला गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे बनवून तलावात जाऊन माशांना खाऊ घातल्याने तुमच्यावर शनीच्या अशुभ दोषाचा प्रभाव कमी होतो। शनी अमावस्या तिथीला दीपदान करण्याचे महत्त्व शास्त्रात खूप खास मानलं गेलं आहे। शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा। त्याचबरोबर एक दिवा घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला लावावा। यामुळे नकारात्मकता घरात येत नाही, कुटुंबात सुख समृद्धी टिकते। मुख्य दरवाजा बाहेर दिवा लावल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते। शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी एक दिवा भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन नक्की लावा आणि एक दिवा घरात दक्षिण दिशेला नक्की लावून ठेवा। असं केल्याने तुमचे पितृदेव देखील तुमच्यावर प्रसन्न होतात। याच सोबत तुम्ही कोणत्याही गरीब गरजूंना काळे बूट देखील दान करू शकता। या व्यतिरिक्त तुम्ही काळे कपडे, काळी छत्री किंवा काळे तीळ देखील दान करू शकता। यामुळे शनी महाराज तुमच्यावर खूप प्रसन्न होतील आणि तुमच्यावर कृपा करतील। शनी अमावस्येला शनी महाराजांना प्रिय असणाऱ्या वस्तू गरीब आणि गरजूंना दान केल्याने शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात। शनी अमावस्येला यावेळी 1.25 किलो काळ्या उडीद डाळीचे दान करा। शनी अमावस्येला उपवास करून दान केल्याने पितरांना शांती मिळते। या दिवशी पवित्र नदीत स्नान करा आणि पितरांच्या नावाने पिंडदान व तर्पण करा। शनिदेवाला तेल आणि काळे तीळ अर्पण करा। गरिबांना दान करा आणि भोजन द्या। गाय, कावळा आणि कुत्र्याला देखील भोजन खाऊ घाला। याने पितृ खुश होतील आणि शनीच्या व पितृदोषातून तुम्हाला मुक्ती मिळेल। वरील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। श्री स्वामी समर्थ।